नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी धनु राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनु राशींच्या व्यक्तींनी स्वतः आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण काही गोष्टी अशा दिसून येतात की आपलं जे आरोग्य आहे त्या आरोग्यासाठी आवश्यक असणारं जे काही नियम आहेत ते नियम जर पाळले नाहीत तर तुम्हाला ह्या महिन्यात त्रास होऊ शकतो. म्हणजे समजा डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं आहे की विशिष्ट व्यायाम हा तुम्हाला करावा लागेल, तर तुम्हाला व्यायामच करावा लागेल. कारण रोगाचे दोन भाग आहेत, एक म्हणजे पथ्य आणि एक म्हणजे औषध. जर पथ्य केलं तर औषध कमी घ्यावं लागेल. नुसतं जर औषध घेतलं तर त्याचा उपयोग होईलच असं नाही. त्यामुळे आपण पथ्य चांगलं पाळा तर तुम्हाला आरोग्याकडे जास्त मोठं लक्ष आणि सातत्याने लक्ष द्यावं लागणार नाही. म्हणून तुम्ही विशेषतः धनुराशींच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याकडे उत्तम लक्ष द्या आणि पथ्य पाळा. पथ्याला खूप महत्त्व आहे आणि ते पथ्य पाळलं तर तुमच्या आरोग्याला काही धोका नाही असं या महिन्यासाठी मी सांगू इच्छितो. एकंदर प्रकृतिमान जे आहे आपलं ते थोडंसं धीमं राहील, म्हणजे थोडंसं आलस्याकडे झुकेल किंवा प्रत्येक गोष्टीकडे थोडंसं डिले करण्याची आपल्याला मनोवृत्ती राहील. पण ते शक्यतो टाळा, कारण काही भाग जो आहे तो वेळच्या वेळीच व्हायला हवा आणि त्याचं महत्त्व खूप आहे. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये त्यांचा उद्योग जो आहे किंवा उद्योगधंदा जो आहे, विशेषतः जे नोकरदार मंडळी आहेत त्यांनी नोकरदार मंडळींनी पूर्वार्धामध्ये आपली कामं जी आहेत ती सगळी लवकरात लवकर करून घ्यावी. उत्तरार्धामध्ये त्याचं फळ घ्यावं असंच मी सांगेन. उत्तरार्धामध्ये जास्त कष्ट न घेता पूर्वार्धात केलेल्या कष्टाचं जे मानधन आहे त्या उत्तरार्धामध्ये वसूल करावं असं मी त्यांना मुद्दाम सांगेन. जे स्वतःचा उद्योग करतायत किंवा लघुउद्योग करतायत किंवा सर्व्हिसेस देत आहेत त्यांना त्यांच्या कामातून एक विशेष प्रकारचा आनंद मिळेल. पैसे मिळणं हे तर तुमचा हक्क आहे, पण त्याबरोबर आनंद मिळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की ज्यामुळे आपण शांतपणे रात्री झोपू शकतो. तर तो आनंद तुम्हाला या महिन्यात मिळेल की आपण अमुक एक काम केलं त्यामुळे अमक्याच्या चेहऱ्यावर जे आपल्याला भाव दिसले त्यामुळे मी खुश झालो, असा आनंद तुम्हाला या महिन्यात दिसेल जे सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक आहेत. त्याचप्रमाणे जे लोक ॲडवाईस किंवा ॲडवायझर म्हणून काम करतात किंवा लेक्चरर्स म्हणून काम करतात त्यांना लोकांना ट्रेनिंग दिल्याने आणि सल्ला दिल्याने त्यांचं भलं होणार आहे, जे सल्ला ऐकणार आहेत किंवा जे ट्रेनिंग घेणार आहेत. त्यामुळे यांनाही ते मनःपूर्तीचा आनंद त्यातून मिळू शकेल. असा एक विशेष प्रकारचा आनंद आपल्या कामातून त्यांना मिळणार आहे. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत या महिन्यामध्ये त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये थोडंसं आळसाने काही गोष्टी त्यांच्या लांबतील असं वाटतं. म्हणजे वेळच्या वेळी गोष्टी न केल्याने काही नुकसान होईल त्यांचं असं दिसून येत आहे. म्हणून ही शक्यतो एकदा गोष्ट ही आपल्याला कळल्यानंतर आपला प्रयत्न ते टाळण्याकडे असला पाहिजे. त्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या पाहिजे आणि ज्या गोष्टी त्या वेळेने साध्य होणार त्या वेळेतच साध्य झाल्या पाहिजे असा कटाक्ष तुम्ही ठेवा, तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. मुलांना, शिक्षण क्षेत्रातल्या मुलांना असं या ठिकाणी दिसून येतं. धनुराशीचे ज्या व्यक्ती आहेत ज्यांचं कुटुंब आणि ज्यांचं कुटुंबाकडे आपल्या सतत लक्ष असतं त्यांना आपल्या कुटुंबातून एक प्रवासाला कुठेतरी जाण्याचा योग दिसून येतो. दूरवरची ट्रिप किंवा असं काहीतरी प्लॅन करणं, प्रोग्राम प्लॅन करणं आणि तो प्लॅन करून तो एक्झिक्यूट करणं असं ते आपल्या कुटुंबासाठी करू शकतात आणि त्याचा एक आनंद मिळवू शकतात असंच या ठिकाणी दिसून येतं. आणि तो त्याचा फायदा त्यांनी स्वतः घ्यावा आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा द्यावा. पण शक्यतो या प्रवासामध्ये काही आपला अनाठाई खर्च होणार नाही किंवा आपली फसगत होणार नाही अशी दक्षता त्यांनी
जरूर घ्यावी. कारण असे ऑनलाईन फ्रॉड वगैरे असे खूप आहेत सध्या चालू. त्यामुळे केवळ सत्य असत्य याची पडताळा केल्याशिवाय कुठल्याही वेबसाईटवर किंवा कुठल्याही लिंकवर त्यांनी पैसे भरू नयेत, असा मुद्दामी सल्ला त्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं म्हणेन की या महिन्यामध्ये उत्पन्न त्यांना योग्य ते मिळेल आणि ते मिळवण्यासाठी कष्टही थोडे घ्यावे लागतील, पण त्यांची अपेक्षापूर्ती मात्र या महिन्यात निश्चित होणार. जर त्यांची बँकेची काही कामं असतील, व्यवहार त्यांचे काही शिल्लक असतील, काही पूर्वीपासून चालू असलेले, तर ते ह्या महिन्यात ते पूर्त होतील आणि त्याचा पूर्णत्वास या महिन्यात येतील. कौटुंबिक काही केसेस किंवा अशा काही वडिलोपार्जित इस्टेटी संबंधी जर काही केसेस चालू असतील तर ह्या महिन्यात त्या हळूहळू निकाली लागायला सुरुवात होईल. त्याचा फायनल निकाल जो आहे तो या महिन्यात लागेल आणि त्याचा योग्य जो काही विनियोग जो कोर्टावर संबंधून केला जाईल, कोर्टासंबंधातून तो सगळ्यांनी शिरोधार्य मानावा आणि त्यात परत काही आर्ग्युमेंट किंवा चॅलेंजेस करू नये, त्यांनी तो एक्सेप्ट करावा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. धनुराशी या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की अपेक्षापूर्ती इन जनरल कोणतीही झाली नाही तर खट्टू होऊ नये. कारण काही गोष्टी अशाही दिसून येत आहेत की तुम्ही मनात इच्छा केली आहे की हे माझं व्हायला पाहिजे, की ही गोष्ट माझी या महिन्यात या तारखेच्या आत व्हायला पाहिजे, पण ती समजा होत नसेल तर तुम्ही खट्टू होऊ नये किंवा नाराजी होऊ नये. असं नाही की होणारच नाही आहे, पण तुमच्या नियोजित काळात झाली नाही तर ती गोष्ट माझ्यासाठी वाईट आहे असा निष्कर्ष मात्र काढू नये. कारण काही गोष्ट भाग्यावर अवलंबून असतात. तुमच्या भाग्यात त्या केव्हा आहेत तेव्हाच त्या तुम्हाला मिळणार आहेत. प्रयत्न तुम्ही आतापासून करा, पण जेव्हा भाग्यात आहे तेव्हाच मिळणार आहे. तर त्यामुळे त्याचा उलटा अर्थही काढू नका. ते आज मिळालं नाही म्हणजे ते आता मला कधीच मिळणार नाही आणि त्याने खट्टू होऊ नका. हे होतं धनुराशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.